नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आपण आज दिवाळीच्या फराळातला महत्त्वाचा पदार्थ करतोय आणि आज फराळाला सुरुवात करतोय। तर तो म्हणजे चकली, सर्वांचा आवडता पदार्थ। कारण गोड पदार्थ खाऊन दिवाळीमध्ये कंटाळा येतो आणि प्रत्येकजण चकली विचारतो, त्यामुळे हा चकलीचा पदार्थ आपण करतोय। पण चकली ही जी चकलीचा पदार्थ जो आता आहे आपण चकली करणार, ती भाजणी चकली तर खायला उत्तमच लागते, पण माझ्या काही मैत्रिणींकडे वेळ नसतो चकलीची भाजणी करायला। मग त्यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे जी चकली आम्ही दाखवणार आहे तर ती अगदी सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत। आणि जशी ही खमंग चकली आपली भाजणीने लागते तशाच पद्धतीची ही चकली लागते, अगदी खुसखुशीत होते आणि खमंग होते, चवीला अगदी भाजण्या चकलीच्या तोडीची होते। तुम्ही ज्यावेळी कराल त्यावेळी तुमच्या नक्की ही गोष्ट लक्षात येईल, एवढी ती सुंदर लागते आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये होते। तर नक्की तुम्ही ही करून बघा। पण आता ही कृती करताना तुम्हाला मात्र बारकाईने व्हिडिओ बघावा लागेल, म्हणजे तुमची चकली उत्तमच होईल। बिलकुल ती तेलात विरघळणार नाही किंवा तुम्ही चकली गाळताना ती तुटणार नाही आणि खुसखुशीत आणि खमंग होईल। तर बारकाईने व्हिडिओ बघा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। चला। तर मी या गव्हाच्या पिठाच्या चकल्या करणार आहे। तर त्यासाठी मी आता हे कॉटनचे कापड घेतलेलं आहे, त्यामध्ये मी मेजरिंग कपच्या मापाने 2 कप पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा ग्लासने घेऊ शकता। ते 2 कप गव्हाचं पीठ आहे चपातीचं आपलं, आणि हे पाव कप मी पोहे घातलेले आहे। साधारण 4 टीस्पून हे पोहे आहेत। तर आपण ही आता पुरचुंडी याची बांधून घ्यायची आहे, पोटली अशी बांधायची आहे कॉटनच्या कपड्यामध्ये, आणि व्यवस्थित ही पोटली आपण बांधून आपण हे पीठ फक्त वाफवून घ्यायचं आहे। तर तुम्ही हे पीठ तुम्ही कुकरमध्ये देखील वाफवून घेऊ शकता, कुकरच्या डब्यामध्ये। फक्त लक्षात ठेवायचं की याला, तर हे आपण आता इथे पाणी ठेवलं आहे कढईमध्ये, मी कढईमध्ये वाफवून घेते, कारण कुकरमध्ये थोडंसं ते ओलं होऊ शकतं। तर ती ओलं होता कामा नये पीठ, फक्त आपण त्याला वाफ देणार आहोत, उकडायचं नाही आहे। तर आपण आता ही पोटली अशी चाळणीवर ठेवलेली आहे आणि बरोबर घड्याळात बघून आपण 20 मिनटं ही पीठ हे वाफवायचं आहे। 20 मिनटापेक्षा जास्त वाफवायचं नाही। अशा प्रकारे आपले आता 20 मिनटं झालेली आहेत आणि मी आता गॅस आता बंद केलेला आहे। आता आपण झाकण काढून बघूया। पीठ आपण आता काढून घेऊया। गॅस मी बंद केला आहे आणि पीठ आपलं छान असं वाफवलेलं आहे। आता तर थोडं गार होऊ द्यायचं। गार झाल्यानंतर मी आता हे उघडून आता बघितलं, हे अशा प्रकारे याची हे गट्टे होतात। ते आपण एक तर फोडून सुद्धा घेऊन चालतात, पण मी हे मिक्सरला लावते म्हणजे पटकन होईल। तुम्ही असे फोडलात तरी पण चालतात आणि चाळून घ्यायचे। तर मी मिक्सरला लावले, मिक्सरला लावल्यामुळे काय होतं, पटकन काम होतं, म्हणून मी ते सगळं मिक्सरला पीठ वाटून घेते। पोहे घालण्याचं एवढंच कारण आहे की आपण जे पोहे घातले त्यामुळे ह्या चकलीला आपल्या छान खुसखुशीतपणा येणार आहे। आणि ज्यावेळी तुम्ही चकल्या करणार तर तुम्हाला कळणारच नाही गव्हाच्या पिठाच्या चकल्या आहेत। असं हे छान चाळून घ्यायचं। आता हे पीठ आपण छान मिक्स करून घेऊया असं हाताने, गुठळी असता कामा नये। आता ह्यामध्ये आपण सगळे मसाले घालूया। आता 1 टीस्पून म्हणजे 1 चमचा मी हे जिरे पावडर घातलेली आहे, 2 चमचे मी धने पावडर घातली आहे, आणि 1 छोटी वाटी मी तीळ घातलेले आहेत, म्हणजे साधारण 3 चमचे तीळ आहेत, आणि 1 छोटी वाटी मी लाल तिखट घातले, प्लेन तिखट आहे, आणि अगदी चिमूट हळद घातली आहे। हळद मी फार घातलेली नाही आहे, अगदी चिमूट घालायची आहे। आणि हा ओवा आहे, ओवा हातावर थोडासा चुरडून तो घालायचा आहे, त्यामुळे त्याचा सुगंध छान येतो चकलीला। आणि आता आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे, साधारण 2 छोटे चमचे मी मीठ घालणार आहे। आणि आता हे सगळं पुन्हा एकदा हे तेल घेतलेलं आहे 1 टीस्पून। तेल फार घालायचं नाही, नाहीतर चकली तेलामध्ये विरघळू शकते, त्यामुळे अगदी तेल 1 चमचा छोटा मी घातलेला आहे, आपण नीट पाहू शकता। आणि हे 1 कप मी हे पाणी घेतलेलं आहे, म्हणजे एखादं फुलपात्र किंवा ग्लास वगैरे तुम्ही घेऊ शकता। फुलपात्राने पाणी घ्यायचं एखाद्या, आणि थोडं थोडं अगदी पाणी घालून पीठ मळायचं आहे। अगदी भस्कन पाणी ओतायचं नाही, नाहीतर आपली चकली खराब होऊन जाईल। पीठ घट्टसर मळायचं आहे, पातळ मळायचं नाही। जर पातळ तुम्ही पीठ मळलात तर चकलीला काटे सुंदर येणार नाहीत। असं छान असं पीठ हे मळून घ्यायचं आहे।
तर हे पीठ मळण्यासाठी मला हा जो मेजरिंग कप मी घेतला होता, म्हणजे फुलपात्रच म्हणा, ते फुलपात्राच्या मापाचंच आहे ते, तर एक भरून घेतला होता. आणि त्यानंतर मी थोडंसं आणखी पाणी घेतलं होतं, तर त्यातले 3 चमचे पाणी मला लागलेलं आहे. बाकी तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे 1 कप पूर्ण पाणी लागलं. आणि हे पोहे खायचा जो चमचा असतो ते 3 चमचे पाणी मला लागलं. आणि अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता हे आपण फक्त 5 मिनटं आपण ते झाकून ठेवायचं आहे. 5 मिनटापेक्षा झाकून जास्त ठेवायचं नाही. तर आपली 5 मिनटं झालेली आहेत. आणि कोमट पाणी हे कपामध्ये आपण बाजूला घेऊन ठेवायचं फुलपात्रामध्ये शेजारी. आणि थोडं थोडं पीठ घेऊन त्याला अशी बोटं फक्त पाण्यात बुडवायची, गरम पाण्याची, आपल्याला घट्ट वाटलं जास्त तर. आणि फक्त बोट त्या कोमट पाण्याला लावून पीठ थोडं मळून घ्यायचं. आता चकलीच्या भांड्याला देखील आपण असं तेल लावून घ्यायचं आहे. चकलीची जाळी मी लावलेली आहे आणि त्यामध्ये तेल लावून घेतलं आहे. आणि पीठ प्रत्येक वेळी पीठ हे थोडं मळून घ्यायचं. ज्यावेळी आपण चकल्या करतो त्यावेळी प्रत्येक वेळी पीठ मळून घ्यायचं. आणि अशा प्रकारे आपण आता चकली करायला सुरुवात करूया. तर ही केळीची पानं मी घेतलेली आहेत. तुम्ही ताटामध्ये, प्लेटमध्ये, कोणत्याही तो जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता. आमच्याकडे केळीची पानं आहेत घरी, म्हणून मी शक्यतो केळीच्या पानावर चकल्या काढते. त्यामुळे कसं आपल्याला ते उचलायला पण बऱ्या पडतात. केळीचं पान कसं हातात सहज पकडता येतं, त्यामुळे आपल्या तेलात चकली सोडणं सोपं होतं. तर तुम्हाला जर केळीचं पान मिळालं तर तुम्ही अवश्य वापरा. तुम्हाला अगदी सोपी सुटसुटीत पद्धत आहे. भांडी आपली खराब होत नाहीत. ताटं, प्लेटी, पानाचं काम झालं की पान आपल्याला टाकून देता येतं आणि आपल्याला सुटसुटीत हातामध्ये पकडता येतं. त्यामुळे शक्यतो तुम्हाला जर ते केळीचं पान मिळत असेल तर तुम्ही नक्की केळीचं पान वापरा. बघा किती सुंदर चकली पडते आहे. अजिबात तुटत नाही आहे कुठूनच. म्हणजे एवढं आपलं ही जे आपण उकडून पीठ घेतलेलं आहे वाफवून, ते सुंदर झालेलं आहे. आणि गव्हाची चकली अशी तुम्हाला खाताना बिलकुल वाटणार नाही, एवढी ती सुंदर होते. बघा कुठेही आपण गाळली त्यावेळी तुटलेही नाही. आपण हे तेल गरम करत ठेवलं होतं, तर आपण आता चेक करूया तेल गरम आहे का. फार तेल गरम करायचं नाही आहे सुरुवातीला. एकदा तेल गरम करून घेतलं की नंतर फार गरम नाही करायचं. मध्यम आचेवर आपण हे चकल्या तळणार आहोत. तर चला आपण आता चकल्या तळून घेऊया. चकल्या तळण्यासाठी शक्यतो रुंद अशी जे भांडं असतं, म्हणजे कढई, ते रुंद तोंडाची कढई असते ती घ्यायची आहे. पसरट भांडं घ्यायचं थोडक्यात. अरुंद भांडं नाही घ्यायचं, त्यामुळे चकल्या कधी कधी तुटू शकतात अरुंद भांड्यामुळे. हे पहा आता किती आपण सहज पद्धतीने केळीच्या पानामुळे आपण चकल्या ह्या तेलात सोडलेल्या आहेत. आणि आता एक 2 मिनटं थांबायचं. 2 मिनटानंतर चकली परतून घ्यायची आहे. पुन्हा 2 ते 3 मिनटं थांबायचं आहे. वरचे बुडबुडे कमी व्हायला लागले की समजायचं की आपली चकली झालेली आहे. टाकल्या बुडबुडे खूप येतात आणि नंतर हळूहळू हे जे तेलाचे बुडबुडे आहेत ते कमी होत जातात. हे पहा किती सुंदर चकली आपली तयार झाली आहे. अतिशय सुंदर असे काटे आलेले आहेत तिला. आणि एकही चकली आपली तेलामध्ये विरघळलेली नाही आहे. हे अशा भांड्यामध्ये जर घेतली तर जे जास्तीचं तेल असतं ते त्यामध्येच आपल्याला काढता येतं. त्यामुळे अतिरिक्त तेल आपलं प्लेटमध्ये जात नाही. हे असं गाळून घ्यायचं. चकल्या अशा आपण चाळणी त्या काढल्या की तेल अतिरिक्त खाली निघून जातं. अशा पद्धतीने सगळ्या चकल्या आपल्या सुंदर तयार झालेल्या आहेत. केळीच्या पानामुळे आपण बघू शकता किती सहज आपल्याला त्या उचलता येत आहेत. आणि एकही चकली आपली विरघळत नाही तेलामध्ये किंवा आपण गाळल्या त्यावेळी तुटलेही नाही आहे. अतिशय सुंदर अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि खाताना पण एवढ्या खुसखुशीत लागतात ना. आपण पोहे वापरलेत, अगदी पाव कपच वापरले आहेत, पण त्या पोह्यांमुळे गव्हाच्या चकलीला एवढी सुंदर खुसखुशीतपणा येतो ना. तुम्ही नक्की करून बघा. भाजणी करायला कधी कधी वेळ नसतो, त्यावेळी पटकन आपल्याला ही चकली करता येते. आमच्या घरी तर ही नेहमीच चकली तयार असते, कारण आपल्या चकल्या तर आपण कधीही खाऊ शकतो ना. त्यामुळे हे कधीही तुम्ही करू शकता. ह्या गाळणीमुळे जे आपलं जास्तीचं तेल होतं एक्स्ट्रा, ते ह्या कढईमध्येच निघून गेलेलं आहे. आणि आपल्या चकल्या त्यामुळे अजिबात तेलकट आता होणार नाही आहेत. आणि सुंदर अशा आपल्या ह्या काटेदार चकल्या तयार झालेल्या आहेत. पहा किती सुंदर रंग आला आहे आणि चकल्यांना काटे देखील फार सुंदर आलेले आहेत. तर अशा चकल्या आपल्या घरामध्ये जे पीठ असतं गव्हाचं, सगळ्यांच्याच घरी असतं, पोहे असतात, तुम्ही कधीही करू शकता. तर आपण आता पाहू शकता किती चकली आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे. हे जे प्रमाण मी घेतले ह्यामध्ये माझ्या मोठ्या आकाराच्या 30 चकल्या झालेल्या आहेत. एवढी खुसखुशीत झाली आहे. आवडली? छान आहे.
अशा प्रकारे आपल्या खमंग खुसखुशीत चकल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तर आपण पाहू शकता की किती पटपट झालेल्या आहेत अगदी घरच्या साहित्यामध्ये. तर करायला अगदी सोप्या, अगदी घरात भाजणी आपल्याला नसेल, वेळ नसेल तर ही झटपट चकली आपण केव्हाही करू शकतो. म्हणजे दिवाळीला जसं नाही, तुम्ही कधीही करून ठेवू शकता, घरी खायला मिळते मुलांना वगैरे. तर ही मस्त चकली आणि एवढी खुसखुशीत आहे की कुणीही एक दिवाळीवृद्ध माणूस देखील ही चुरून खाऊ शकतो, एवढी ती खुसखुशीत झालेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो. जर तुम्ही केलात तरच तुमच्या लक्षात येणार आहे. तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते, धन्यवाद देते. नमस्कार.